गणपती बाप्पाचे आगमन अवघ्या काही तासांवर येऊन ठेपलं असल्याने अखेरचा हात फिरविताना मूर्तिकार आपल्याला मूर्तिशाळेत मग्न झाल्याचं पाहायला मिळत आहे। कुडाळ तालुक्यातील आंबरड गणेश मूर्ती कला केंद्रात सत्यवान गणपत देवळी शाडू मातीच्या मूर्त्या 2 फुटापासून 6 फुटापर्यंत घडवित आहेत। आजोबा आणि वडील मूर्तिकलेत पारंगत होते। वडिलोपार्जित ही देवळी कुटुंबियांची मूर्तिशाळा असून सत्यवान देवळी चित्रकलेत पारंगत असल्याने 12वी पर्यंत शिक्षण पूर्ण करून शेतीसोबत त्यांनी मूर्तिकला जोपासली। या मूर्तिशाळेत मित्रपरिवाराचा देखील मोठा सहभाग आहे। आज या गणेश मूर्ती कला केंद्रात सावंतवाडी, कणकवली, कुडाळ, मालवणसह जिल्ह्यात शाडू मातीच्या मूर्त्यांना मागणी असल्याचं सत्यवान देवळी यांनी महाराष्ट्र लाईव्ह न्यूजशी बोलताना सांगितलं। नमस्कार, मी सत्यवान गणपत देवळी। आमची ही शाळा साधारणतः एक आंबरड राऊळवाडी येथे आहे। या साधारणतः शाळेमध्ये 120 माझे गणपती आहेत। ही वडिलोपार्जित शाळा आहे, माझे वडील करायचे। आणि जास्तीत जास्त म्हटलं तर मी एक 10वी पासून या क्षेत्रात आहे। 10वीची परीक्षा दिली, त्यानंतर मी या क्षेत्रात आहे। नमस्कार, मी सत्यवान गणपत देवळी, आंबरड राऊळवाडी। आमची ही शाळा राऊळवाडी येथे ही भगवती मंदिराच्या बाजूला नजीकच आहे। आणि साधारणतः आमची शाळा ही वडिलोपार्जित आहे। वडिलोपार्जित म्हणजे साधारणतः एक वडील आजोबा याच्यातूनच झालेले आहे। मी या क्षेत्रात साधारण 10वी नंतरच आलो। आता सध्या माझ्याकडे साधारणतः 120 तर मूर्त्या आहेत। कलेत लहानपणापासूनच असल्यामुळे माझे आजोबा वडील या मूर्तिकलेत असल्यामुळे आमची मूर्ती आमच्या घरातच बनवायची, म्हणजे त्याच्यातच असल्यामुळे मी 12वी पर्यंत मी शिक्षण पुरं केलं। आणि त्यानंतर मी या क्षेत्रात वळलो। या क्षेत्रातून माझी आज नाही म्हटलं तरी मूर्ती सावंतवाडी, कुडाळ आणि एक मालवण आणि कणकवली या बाजूला तर सगळ्या बऱ्याचशा गावांनी पंचक्रोशीत तर जाते। आणि येऊन जिल्ह्यात सुद्धा या मूर्त्या सुबक असल्यामुळे जातात। आणि जुन्या मूर्त्या ज्या असायच्या की जुन्या टाईपच्या त्या मूर्त्या तेवढे आकर्षक नसल्यामुळे आत्ताच्या ज्या मूर्त्या आहेत मी जे बनवतो त्या मूर्त्या एकदम सुबक असल्यामुळे माझ्या मूर्त्या जास्तीत जास्त जिल्ह्यापर्यंत मी पोचवलेला आहे। या क्षेत्रात माझ्याबरोबर माझे मित्रपरिवार, माझी म्हणजे घरातील मंडळी आणि मित्रपरिवार हे बरेचसे जण माझ्याबरोबर असतात। माझ्याकडे जास्तीत जास्त शाडू मातीच्याच मूर्त्या असतात। मी माती कामच करतो, मातीच्याच मूर्त्या बनवतो। जी लहान आता जी मुलं आहेत ती सुद्धा या क्षेत्रात घडत आहेत। आणि या क्षेत्रात माझी मित्रपरिवार त्यांना सुद्धा मी माझ्याकडची जी कला आहे त्यांना मी दाखवून ती त्यांच्याकडून हे सर्व गोष्ट मी करून घेत आहे। या क्षेत्रामध्ये मोठ्यात मोठी समस्या म्हणजे लाईट म्हटल्यानंतर लाईट गेली की हे काम थांबलं, भले माती कामाचं असो नाही तर कलर कामाचं असो, मग ते थांबलं। त्यासाठी महावितरणने आमच्यासाठी थोडं तरी एक म्हणजे वेळात वेळ काढून त्यांनी आमच्यासाठी थोडं सहकार्य करावं। त्यात करून आमच्या गावातील आधी रस्ते जे आहेत ते सुद्धा तसे एवढे खास नाही। या शाडू मातीच्या मूर्त्या जर सुकल्या जास्त तर ते गाडीतून नेतेवेळी थोडे डॅमेज होऊ शकतात। त्याच्यामुळे ह्या धंद्यामुळे तो एक मोठा फटका बसतो जास्तीत जास्त तसा बघितलं तर। आणि ही लाईटची तर मोठी समस्या आहे।